चार्ट काय दाखवतो? टेंडन्सी दाखवतो. आपण जे जन्म घेतलेला आहे किंवा ज्या गावी जन्म घेतलेला आहे त्याप्रमाणे टेंडन्सी येते ती, की ह्या टेंडन्सी तुमच्या चार्टमध्ये आहे ते तुम्हाला भोगावे लागतील. पण ते व्हर्डिक्ट नाही, हे असंच होणार आहे असं नाहीये हे. मग पुढे काय सांगतात ह्याच्यामध्ये आपण? होरोस्कोप काय सांगतो? तुम्ही कसं जाणार आहात, कुठे जाणार आहात. तिथे तुम्हाला ते डिव्हाइन पॉवर प्लॅनेट्सची मुवमेंट दाखवते. तुमच्या आयुष्यामध्ये प्लॅनेट्स कशी मूव्ह करणार आहेत. पण तेच फायनल आहे का डेस्टिनी? नाही. ते फक्त मॅप दाखवतंय. तुमची पत्रिका किंवा तुमचं जे काही होरोस्कोप म्हणतो आपण, किंवा आत्ताची दशा महादशा जे काही आहे ते एक मॅप दाखवते की असं असं आपण चाललेलो आहोत, असं जाणार आहोत. व्हेन यू नो युअर सेल्फ ॲज दॅट मीन्स ॲज अ पार्ट ऑफ डिव्हाइन पॉवर, द चार्ट स्टॉप्स बिईंग सेंटेन्स अँड बिकम्स द मॅप. म्हणजे ते व्हर्डिक्ट राहत नाही. ज्यावेळेस तुम्ही त्याला अलाइन करता डिव्हाइन पॉवरला, त्यावेळेस ते व्हर्डिक्ट राहत नाही. व्हर्डिक्ट मला काय म्हणतो आपण त्याला? फायनल जजमेंट नाही येते. ते काय होतं, एक मॅप म्हणून काम करायला लागतं. ज्यावेळेस आपण स्वतःला डिव्हाइन पॉवरचा, त्याच्या इंटेलिजन्सचा आपण एक पार्ट समजतो. ह्याचं कारण काय असू शकेल? अनम्यूट करून सांगा जरा. कारण आपण थर्ड पर्सन म्हणून बघतोय. ओके. अजून? म्हणजे ज्यांनी असं म्हणतात ना, योगाची पत्रिका बघायची नसते, त्याचं कारण हे काय कारण असू शकेल? आपण तर समजलं की आपण डिव्हाइनचा पार्ट पण समजतोय. मग तिथे पत्रिका किंवा प्लॅनेट्स का काम करत नाहीत? शॉर्ट. कारण की ते तर ते अलाइंड झालेले असतात, ते ओके. ईश्वराशी अलाइंड झालेले असतात. त्याच्यामुळे ते ग्रह काही असले तरी ते त्यांना मॅटर नाही करत. किंवा होरोस्कोप मध्ये काही लिहिलं असेल तर ते चेंज करू शकतात, असं मला तरी वाटतं. ओके. अजून? तर अष्टावक्र गीतामध्ये सांगितल्याप्रमाणे की आपण कोणीच नाही. म्हणजे ओके. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो की डिव्हाइन पॉवर जी युनिव्हर्सल पॉवर आहे, 5 एलिमेंट्स प्रमाणे प्युअर कॉन्शियसनेस आहे. हा प्युअर कॉन्शियस सगळ्याला चालवतोय. म्हणजे ती एनर्जी तुमच्या सगळ्या प्लॅनेट्सला चालवते. शुक्र, शनी, गुरु जे काही तुमचे प्लॅनेट्स त्यांना पण तीच एनर्जी चालवते. आणि तीच एनर्जी तुमच्यामध्ये पण आहे. आपण काय त्याचा पार्ट म्हणतो ना, आपण अहम ब्रह्मास्मी. तर तीच एनर्जी आपल्यामध्ये पण आहे. मग आपण त्या डिव्हाइन इंटेलिजन्सचा पार्ट असल्यामुळे आपल्यामध्ये पण त्याच एनर्जीज आहेत, जे आपण त्या प्लॅनेट्सला देऊ शकतो किंवा त्यांना आपण कमांड देऊ शकतो, त्यांना चालवू शकतो, त्यांची मुवमेंट बदलू शकतो किंवा त्यांच्याकडून रिझल्ट्स काढू शकतो आपण. डेफिनेटली याला थोडा वेळ लागतो सगळ्याला होण्यासाठी. तुम्हाला पूर्ण डेडिकेशन त्या लेवलला यावं लागतं. पण हे पॉसिबल आहे. नॉर्मल एखादा माणूस योगी होतो, तसंच आपण पण सगळेजण त्या लेवलला जाऊ शकतो, कारण सगळ्यांमध्ये तीच एनर्जी आहे. फक्त आपल्याला रिअलायझेशन नाही आहे. आणि ज्यावेळेस ते रिअलायझेशन होतं, त्यावेळेस ते प्लॅनेट्स आपल्यासाठी काय होतात? एक मॅप म्हणून काम करतात. ते आपल्यावर इन्फ्लुएन्स करत नाहीत आपल्यावर काहीच. गॉट इट? काही डाऊट ह्याच्यामध्ये? नाही. ओके. पत्रिका काय आहे? पत्रिका किंवा तुमचा होरोस्कोप किंवा प्लॅनेटरी पोझिशन प्रकृती आहे. प्रकृतीचं नेचर काय? चेंज होणे. जसं सांख्यमत सांगितलेलं आहे, पुरुष आणि प्रकृती दोन गोष्टी असतात. प्रकृती हे बदलणारी आहे आणि पुरुष कॉन्स्टंट आहे. मग प्रकृतीत काय काय येतं? मॅटर, नेचर, टेंडन्सी,
तुमचे दशा महादशा योग जे काही सगळं आहे ते सगळं प्रकृतीत आहे आणि ते चेंज होत राहतं. आत्ता गुरुदशा चालली, उद्या शनीची असेल, परवा राहूची असेल, हे सगळं चेंज होत राहतं. ती तुमची प्रकृती आहे आणि प्रकृती चेंज होणारी असते. पुरुष काय इज अ विटनेस, प्युअर कॉन्शियसनेस. ह्या सगळ्या चेंज होणाऱ्या प्रकृतीला विटनेस कोण करतो? तो पुरुष आहे. म्हणजे आपण जे आहे आपल्यामध्ये ती जी एनर्जी आहे ती विटनेस आहे, ती पुरुष आहे, जी चेंज होणार नाही. पुरुष चेंज होत नाही, प्रकृती चेंज होते. एवढं लक्षात ठेवा. तुमचा होरोस्कोप हा प्रकृती आहे आणि आपण हे पुरुष आहेत. एक्झाम्पल आपण बघायचं झालं तर माझी कार, माझा हात, माझे डोळे, माझे कान, इथं काय होतंय? आय एम द ओनर ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. ओनरशिप आहे माझ्याकडे. येते लक्षात? ही म्हणजे ओनरशिप आहे. पण तो मी आहे का? माझी पत्रिका आहे, माझी ही दशा चाललेली आहे, पण मी तिथे आहे का? माझी ओनरशिप आहे ती टेम्पररी पिरियड करता. यास आपण हे समजतो टेम्पररी पिरियड करता ओनरशिप आहे, ती प्रकृती आहे जी बदलणार आहे. पण त्याला अनुभव घेणारा जो आहे तो पुरुष आहे, तो कधी चेंज होणार नाहीये. क्लिअर? हा व्हिडिओ 2-3दा बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला अजून त्यात काही नवीन लक्षात येईल. मी तुम्हाला शेअर करेल आणि स्लाइड्स पण आहेत यामध्ये. कर्म कोणते कोणते? 3 प्रकारचे कर्म असतात. कोण सांगेल? 3 टाइप्स ऑफ कर्मास. कोणते कोणते? नाही माहिती. संचित, क्रियामान आणि एक Okay. तिसरं आठवत नाही. अजून कोणी? संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. संचित कर्म काय? हे पूर्वजन्मीचं अक्युमुलेटेड आहे आपलं. चेंज करता येतं का ते? रिड्यूस करता येऊ शकतं सेल्फ नॉलेजनी. चेंज करता येत नाही. प्रारब्ध काय? ऑलरेडी तुम्ही ते भोगता आहात. ते प्रारब्धातच लिहिलं, तुला भोगावं लागेल. आपण म्हणून जातो ना से. इट्स एक्सपिरियन्स आणि ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं याच्यामध्ये. पण क्रियामान जे आहे ते तुमच्या बोलण्यातून ऍक्शनमधून घडणार आहे, अजून घडलेलं नाहीये, ते तुम्ही चेंज करू शकता. एंटायरली इन युअर हँड. कोणतं कर्म? जे क्रियामान सध्या चालू जे आहे प्रेझेंटमध्ये, हे आपण चेंज करू शकतो. पण संचित आणि प्रारब्ध चेंज करता येत नाही. ते तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन आणि एक्सपिरियन्स थ्रू अनुभव घेऊन त्याला कमी करता येऊ शकतं, पण चेंज करता येणार नाही. मग तर फ्री विल कुठं काम करते? सगळ्या ठिकाणी काम करते. म्हणजे फक्त भोगत राहायचंय का? एक्सपिरियन्स घेऊन मी फ्री विलने थोडं कमी करू शकतो. माझी इच्छाशक्ती किती आहे? फ्री विल त्यांना आपण कमी करू शकतो, पण टाळू शकत नाही आपण. पण पुढचं होणारे कर्म जे आहेत क्रियामान कर्म, हे आपण टाळू शकतो किंवा त्याची इफेक्ट्स आपण कमी जास्त करू शकतो. क्लिअर? भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण जे काही कर्म करतो, नॉलेज जे आहे ते फायर आहे आणि आपल्या कर्माने ते आपण जाळून टाकू शकतो. नॉलेजच्या थ्रू आत्मज्ञानाने आपण कर्माचे इफेक्ट्स कमी करू शकतो किंवा नवीन होणारे कर्म यांचे इफेक्ट्स कमी जास्त करू शकतो आपण. भगवद्गीतेत 4थ्या अध्यायामध्ये 37 श्लोकात हे सांगितलेले. कोणी सांगितलं? कृष्णाने अर्जुनाला सांगितलेले. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा. हे मी तुम्हाला काय देतोय? बीज देतोय फक्त. अंकुरित तुम्हाला करायचंय. तुमचं नॉलेज त्यात तुम्हाला अप्लाय करायचंय. तुमची थॉट प्रोसेस अप्लाय करायची आहे.
हे फक्त मी तुम्हाला एक इनिशिएशन करून देतो की हे होऊ शकतं. प्रत्येकाला आपला अनुभव वेगळा आहे. मी जे सांगतो ते वर्डिक्ट नाहीये. हे चेंज पण होऊ शकतं तुमच्या ह्याने, तुमच्या एक्सपिरियन्सने, तुमच्या नॉलेजनी हे तुम्ही चेंज करू शकता. अष्टविक्र गीता काय सांगते? जनक राजा सांगितले नॉलेज लिबरेशन अटेन करता येतं. अष्टवक्राचं पहिलं आन्सर काय? लिबरेशन इज नॉट समथिंग टू अटेन बिकॉज बॉन्ड वॉज नेव्हर रिअल. आपण टाकलेले बंधन आहे ते सगळे. आपण फ्रीडम अटेंड करू शकतो जर बॉन्डला आपलं कळालं तर. ते निघून जाऊ शकतं. जसं आपण म्हणतो आता की आपल्याला थोडं चेंज करायचं आहे, आपल्याला जे मोनोटोनस रुटीन चाललेले आहे थोडं पण चेंज करायचे, प्रोटोकॉल चेंज करायचा आहे. कशाकरता? त्या बॉन्डमधून बाहेर पडण्याकरता. ऑफकोर्स डबल कोटमध्ये पुन्हा सांगतोय, सोशल नॉर्म्स पाळून, सोसायटीचे जे काही रूल्स आहेत, प्रोटोकॉल ते पाळायचे कंपल्सरी. नाही तर मी फ्री आहे आणि रेड सिग्नलला गाडी चालवायला लागलो, कोणती ठोकणार आहे, ते करायचं नाही. मी फ्री आहे, काही करू शकतो, करायचं नाही. जे सोशल रूल्स दिले आहेत ते पाळणं आपल्याला आवश्यक आहे. त्यातून फ्रीडम कसं मिळवता येईल, दॅट इज द थिंग. त्याला अटॅच न राहता, यू आर नॉट द डुअर, यू आर नॉट द बॉडी, यू आर जस्ट विटनेसिंग द थिंग्स, कॉन्शियसली विटनेसिंग द थिंग. मी फक्त साक्षी भावानं सगळं बघत आहे. ज्या काही गोष्टी होत आहेत, माझी कार, पण मी कार आहे का? नाही. माझा हात, मी हात आहे का? नाही. मी फक्त बघतोय. मला माझं डोकं दुखायला लागलं, पार्ट आहे. मी डोक्याची ओनरशिप घेतली, मला ते कळालं माझं डोकं दुखतंय. जिथे काही प्रश्न असतील ना तर मला हात करा, तिथं काही ते बटन असतं झूम मध्ये, आपण त्यावर डिस्कशन करू. त्यात मी फक्त सांगत चाललोय आणि तुम्ही ऐकत चाललं, तसं नकोय. आता सगळ्यात महत्वाचं, भगवद्गीता म्हणजे ज्याला असं काही ठिकाणी म्हणलं जातं की रोने धोने की गीता आहे हो. अर्जुन रडत असतो, कृष्ण समजत असतो. अर्जुन रडत तर काही ते विचारतो, कृष्ण समजून सांगतो. पण बाकीच्या काही गीता आहेत, जसं अष्टवक्र गीता आहे, अवधूत गीता आहे, हे पॉइंट करतात डायरेक्ट तुम्हाला काय करायचंय. कृष्ण समजवण्याच्या भाषेत सांगतो अर्जुनाला की तू हे कर, तू साक्षी भाव आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस. 18 अध्याय 700 श्लोक कृष्ण फक्त एक्सप्लेन करतो. काही श्लोक सोडले तर 750 जवळपास श्लोक जे आहेत ते कृष्णाने सांगितलेले आहेत. तर अवधूत गीता काय सांगते? आपण कशाने बनलेलो आहेत? पंचतत्वांनी, 5 एलिमेंट्स: अर्थ, वॉटर, फायर, एअर आणि स्पेस. ॲग्री? ऑल आर विथ मी? येस. नाव आय ओपनिंग. I am not born by earth, water, fire, air, or space. I am the one non-dual self. आणि ह्या नेचरचा मी नाहीये. मी 5 एलिमेंटनी बनलेला नाही. आपल्याला काय शिकवलं आतापर्यंत? मी पंचतत्वांनी 5 एलिमेंटनी बनलेलो आहे. इज इट? पंचतत्व शरीर आहे ना आपलं. पण अवधूत गीता काय सांगते? ते नाही आपण. काय फरक काय असेल दोन्हीमध्ये? लेट्स डिस्कस. हे दुसऱ्या त्या सेल्फ बद्दल बोलतोय आणि आपण जे म्हणजे हे अवधूत गीता जी म्हणते ती त्या कॉन्शियसनेस बद्दल बोलत असेल. ओके, अजून? नॉन ड्युअल सेल्फ म्हणजे काय? अद्वैत. नॉन ड्युअलिटी, अद्वैत. दोन नाहीये, एकच आहे. ड्युएल म्हणजे दोन. हम्म.
मी ऍब्सोल्यूट आहे, मी एकच आहे. आणि जो आहे तो ह्यानं बनलेला नाहीये. कारण त्याला जमिनीत पुरता येत नाही, पाण्यानं वाहून टाकता येत नाही, अग्नीत जाळता येत नाही, हवेनं वाळत नाही तो, आणि स्पेसमध्ये विरळत नाही. त्यामुळे ती जी एनर्जी आहे प्युअर कॉन्शियसनेस ही पाच मध्ये कुठंच येत नाही. आपलं शरीर त्यानं बनलेलं आहे. आणि शरीर हे काय विटनेस आहे, चेंज होणार आहे, प्रकृती आहे. म्हणजे जो कॉन्स्टंट आहे तो कशाने बनलेला नाहीये. तो आहे, दॅट्स इट. तो अद्वैत आहे, तो द्वैत नाहीये. आणि या ठिकाणी द्वैत आणि अद्वैतचा फरक आपल्याला इथं कळून जातो सिंपल भाषेमध्ये. द्वैत आणि अद्वैतावर एवढे मोठे मोठे ग्रंथ आहेत आपल्या ह्याच्यामध्ये समजवण्याकरता, पण त्याचं बेसिक कन्सेप्ट काय हाय जे आपण इथे शरीर. बॉडीबद्दल सॉरी हा बोल. आपण इथे बॉडीबद्दल बोलतोय की कशाबद्दल बोलतोय? बॉडी याने बनलेली आहे, फाईव्ह हा एलिमेंटनी. हा पण जो आत्मा आहे किंवा ज्याला आपण हा प्युअर कॉन्शियसनेस म्हणतो, तो हा कशानेच बनलेला नाहीये. तो ओके. सगळ्यात आहे, पण तो बनलेला नाहीये. हम्म बॉडीमध्ये जीव आहे, आत्मा आहे. आपण मेल्यानंतर बॉडी जाळली जाते, हम्म त्या तोतच विलीन होतात ना. पण तो हो विलीन होतो का? तो निघून जातो पुढच्या हम्म प्रवासासाठी. म्हणजे तो ह्या कशातच बंधनात नाहीये, तो फ्री आहे. आणि तो अद्वैत आहे, सगळ्यांमध्ये तोच आहे. माणसांमध्ये तोच आहे, तीच एनर्जी आहे. प्राण्यांमध्ये पण तीच आहे, झाडांमध्ये पण तीच आहे, पशु पक्ष्यांमध्ये पण तीच आहे. फक्त फॉर्म वेगळा आहे. आपण माणसासारखा फॉर्म झालाय, ते प्राण्यासारखं, कुत्रा कुत्र्यासारखं झालं, झाड झाडासारखं झालं. पण प्युअर कॉन्शियसनेस तोच आहे. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट, प्लॅनेट्स आर मेड अप ऑफ दी सेम फाईव्ह एलिमेंट्स अँड गव्हर्न बाय द सेम प्रकृती. प्लॅनेट्स पण यानंच बनलेले आहेत आणि याच प्रकृतीनं गव्हर्न केले जातात. आपलं शरीर याने बनलेलं आहे आणि याच प्रकृतीनं गव्हर्न केलं जातं. म्हणून प्लॅनेट्स कुठे इफेक्ट करतात? प्लॅनेट्स कुठे इफेक्ट करतात? शरीरावर. शरीरावर. शरीरावर, बॉडीवर. पण आत्म्यावर किंवा प्युअर कॉन्शियसनेसवर इफेक्ट करू शकतात का? हम्म. आणि ज्यावेळेस आपण त्या लेवलला जातो, तुर्या तुर्या लेवलला जातो, त्यावेळेस काय होतं? ती एनर्जी आणि आपण एकच आहेत, वेगवेगळे नाहीत, हे आपण समजायला लागतो. ज्यावेळेस आपला अनुभव येतो त्याचा, ज्यावेळेस आपण साक्षी भावना बघायला लागतो, त्यावेळेस प्लॅनेट्सचा इफेक्ट आपल्यावर होत नाही. मग प्रश्न येतो की ऍस्ट्रॉलॉजी, वास्तू करायचं की नाही? कारण इफेक्ट होतच नाहीये, तर करायचं का नाही? तर हे वेगळं नाही, हे करावं लागणार का? तर तुम्हाला तुमच्या या जर्नीमध्ये लवकर बॅलेन्सिंग होण्याकरता प्रत्येक प्लॅनेटचा तुम्हाला इफेक्ट येतो. तो तुम्हाला जर तुम्ही पॉझिटिव्हली घेतला तर तुम्ही ही जर्नी लवकर कंप्लीट करू शकाल. जसं वास्तूमध्ये आपण काय करतो, दिशा बॅलन्स करतो. त्या दिशा बॅलन्स केल्याने त्यातले तत्व आपल्या बॉडीमध्ये बॅलन्स होतात, आपली जर्नी सुकर होते. होरोस्कोप पण आपल्याला मॅप दाखवतो की ह्या पद्धतीने जा, तुमची जर्नी सुकर होईल, तुम्ही लवकर पोहोचू शकाल डेस्टिनेशन पर्यंत. त्यामुळे वास्तुशास्त्र, ऍस्ट्रॉलॉजी, पामेस्ट्री, तुमचं न्यूमरोलॉजी, हे सगळं हेल्पिंग हँड्स आहेत सगळ्याकरता. हा विशाल. सर एक ना मगाचा क्वेश्चन आहे की हम्म, इथे आपण त्या 3 कर्मांबद्दल बोललो, बरोबर? हम्म, आता क्वेश्चन त्याच्यामध्ये हे आहे की प्रत्येक एक कर्म दुसऱ्यावरती इम्पॅक्ट करत असणार. म्हणजेच आता फॉर एन एक्झाम्पल, जे संचित आहे, जे प्रारब्ध आहे आणि क्रियामान, हम्म, आपण संचितातनं जे काही कॅरी फॉरवर्ड झालंय ते म्हणून आज प्रारब्ध भोगतोय आपण, बरोबर? हम्म, या प्रारब्धाचा इम्पॅक्ट हा आत्ताच्या म्हणजे मानसिक स्थितीवर होणारच. म्हणजे एखाद्याच्या लाईफमध्ये जे स्ट्रगल चालू आहे हम्म, आणि मग त्याच्याकडनं आपण एक्सपेक्ट केलं की सगळं चांगलंच त्यांनी बिहेव करावं किंवा त्यांनी त्या प्रकारे चांगल्या प्रकारेच
लोकांशी पण वागावं, जी लोक त्याला त्रास पण देत आहेत, कारण त्याच्यातनंच त्याचं क्रियामान क्रिएट होणार आहे. हम्म. पण ह्या तिन्ही कर्म ही एकामेकांवर डिपेंड आहेत. म्हणजे एकातनं दुसरं क्रिएट होतं, दुसऱ्यातनं तिसरं क्रिएट होतंय. करेक्ट. मग त्यावेळेला तुम्ही ज्याला म्हणता की त्याला साक्षी भावाने बघायचं, तर ते कसं काय पॉसिबल आहे की तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या संचितामधनच अशा काही गोष्टी ज्या आल्या, ज्या प्रारब्ध म्हणून तुम्ही भोगताय, आणि ते करत असताना तुम्ही एखाद्या, म्हणजे आता जसं एक्झाम्पल देतोय, जे व्यक्ती त्रास देते तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल पण चांगला विचार करावा, कारण जर तशाशी चांगलं नाही वागलं तर पुढे जाऊन तुम्हाला ते तुमचं पुन्हा ते संचित क्रिएट होणार आहे आणि पुन्हा त्यातनं प्रारब्धाला तुम्हाला फेस करावं लागणार आहे. तर मग हे कसं आपण करू शकणार की बाबा त्याच्यातनं आपण, म्हणजे क्रियामान बदलेल असं कसं होऊ शकतं त्याच्यातनं? ओके. कर्म कोण करतं? मी किंवा ती व्यक्ती. कर्म कोण करतं? सर, आता जे बोलले त्याच्यावर माझं एक होतं की ही सेड इट इज राईट व्हॉट ही सेड. हम्म. हे कुठेतरी अवेअरनेसशी रिलेटेड आहे, बिकॉज यू कॅन चेंज हाऊ टू रिॲक्ट. हम्म. ओके, तुम्हाला माहिती आहे की आता जसं ते म्हणले की कोण तुमच्याशी चुकीचं वागतंय, ठीक आहे, सपोज भांडण झालं तुमचं कोणाशी. तर हम्म. इन दॅट केस इफ यू फाईट ऑर यूज बॅड वर्ड्स, ते हम्म. तुम्हाला माहिती की ते तुमच्या संचितमध्ये जाणार, संचित कर्मामध्ये, बरोबर. हम्म. आफ्टर यू हॅव रिॲक्टेड, कर्म झाल्यानंतर. सो इन्स्टेड ऑफ दॅट, इफ यू आर अवेअर, you can choose to not react badly हम्म. and follow the good karma, which will eventually change. ओके, आपण तो एक पॉइंट घेऊ शकतो. माझा प्रश्न का कर्म कोण करतं? Body. तरी बॉडी. जर तुमच्या बॉडी तुम्ही साक्षी भावून बघताय किंवा तुम्ही तो विचार करताय की माझ्यामध्ये जी एनर्जी ती कार्य करणार आहे, तर तुम्ही ते शिव्या दिल्या काय आणि कोणाला मारलं काय, हे तुमच्याच्याने होणारच नाही करणं. आणि तुम्हाला जर कोणी देत असेल, शिवी देतं किंवा बॅड वर्ड्स देत असेल, ते तुमच्यापर्यंत येणार पण नाहीयेत. आणि मी निर्लेप होऊन कर्म करतोय ना, मी स्वतः इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये नाही. मी वेगळा आहे. जसं आळूच्या पानावर पाणी पडल्यानंतर पाणी आणि पान वेगळं असतं. पाण्याला काही पानाला काही पाणी लागत नाही, ओलं होत नाही ते. तसा माझ्या सोलला कुठंच इम्पॅक्ट होणार ज्यावेळेस मी निर्लेप कर्म करायला लागतो किंवा मी फक्त साक्षी भावून बघतो, डेडिकेटेड करतो. पण ज्यावेळेस आपण त्या एनर्जीला कनेक्ट होतो, त्यावेळेस आपल्याकडे तसे लोक येत नाहीत जे आपल्याला त्रास देणार आहेत किंवा आपण कोणाला त्रास देणार नाहीयेत. हे ऑटोमॅटिक घडायला लागतं. ह्याचं आपलं पुढच्या एका स्लाइडमध्ये अजून चांगलं एक्झाम्पल पण आहे, मी तुम्हाला त्यावेळेस पण अजून हे एक्सप्लेन करेल. सध्याचा की कन्सेप्ट काय आपले, बिफोर चार्ट एक्झिस्ट, तुमचं चार्ट होण्याच्या आधी काय होतं, तुमचा होरोस्कोप तयार व्हायचे आधी तुम्ही होतात. येस ऑर नो? तुमचा जन्म उदरात झाला, याच्यात तुमचा चार्ट कधी तयार होतो, बरं उदराच्या झालं. बाहेर आल्यानंतर. हम्म. म्हणजे चार्टच्या आधी तुम्ही आहात. क्लिअर? राईट. आता त्याच्यात बऱ्याच थिअरी वेगवेगळ्या आहेत. कोणी म्हणतं की ज्यावेळेस ओव्हाचं आणि एगचं आणि त्या स्पर्मचं हे होतं, मिलन होतं, त्यावेळेसचा बर्थ टाइम घ्यायला पाहिजे. अशा बऱ्याच थिअरी आहेत. पण आपण आत्ता पकडून जी एक्झिस्टिंग आहे ती उदराच्या बाहेर आलं तर, नाळ कापल्यानंतर किंवा पहिलं रडण्यानंतर तुमचा जन्म झाला असं समज जातं. आणि त्याच्यावर आजचे आपण चार्ट डिझाईन करतो. नॉट अ पार्ट ऑफ प्रकृती कॅन टच पुरुषा. तुमच्या आत्म्याला, तुमच्या कॉन्शियसला, तुमच्या प्युअर डिव्हाइन पॉवरला प्रकृती टच करू शकत नाही. आणि हे जे सगळं बोललो आपण, मारामारी होते, बॅड वर्ड्स होते, हे कोण आहे? आज समजा मी तुमच्याशी बॅड वर्ड बोलायला लागलो, उद्या चांगले बोलू शकतो. दिस माय चेंजिंग नेचर, माय प्रकृती. येस ऑर नो? येस. Yes. प्रकृती चेंज होऊ शकते. पुरुष चेंज होतोय का?
पुरुषात नाही. फरक पडतोय का? एक कोणाच तरी ते एक्झाम्पल देतात ना, साधू होते ते आंघोळ करून येत होते नदीच्या पात्रात स्नान करून, त्यांना कोणते त्यांच्यावर थुंकला, तर पुन्हा गेले, ते पुन्हा स्नान करून आले, पुन्हा त्यानं तसं केलं, मग शेवटी तो माणूस थकला, प्रकृती चेंज झाली, पुन्हा साधू चेंज झाला का? तो पुरुष आहे. जो चेंज होत नाही कोणत्याही कारणामुळे तो पुरुष, आणि जो चेंज होतो तो प्रकृती. त्याच्यावर सांख्यामध्ये दोनच गोष्टी दिल्या आहेत, प्रकृती आणि पुरुष. जसं आपण एक्झाम्पल घेतलं तर मागे एकदा बोलताना दिलं होतं की हॉटेल इंडस्ट्री आहे, हॉटेल इंडस्ट्रीचा, रेस्टॉरंटचा पुरुष काय? एनीबडी? रेस्टॉरंट इंडस्ट्रीचा पुरुष काय? स्मेल. सॉरी, गुड सुगंध का? स्मेल ना? नाही, स्मेल नाही, अजून थोडं पुढे. फूड टेस्ट. हा, टेस्ट. फूड. फूड क्वालिटी अँड टेस्ट इज द पुरुष. जर ते चेंज झालं, कोर चेंज झाला, तर तुमचं सगळं वाट लागणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी काय आहेत? त्या प्रकृती आहे. मसाले बदलू शकतो आपण, लोक बदलू शकतो, आपला स्टाफ बदलेल, पण जी कोर आहे, जसं टाटा म्हणलं की काय, ट्रस्ट इज अ पुरुष. आपण टाटाचा प्रॉडक्ट घेतो, काय घेतो? अरे बाबा ट्रस्टवरती आहे, टेन्शन नाही आपल्याला काही. क्लिअर? येस ऑर नो? येस. येस. मग बीजेपीचा कोर काय होता? पॉलिटिक्स नाही पडायचं आपल्याला. हिंदुत्व. नाही, अजून अच्छे दिन आएंगे. जोक सपाट, पण पुरुष हा चेंज होत नाही आणि प्रकृती हे चेंज होत राहते. तर सगळ्यात पण मला एक विचारायचं आहे, हम्म, पण काही वेळेस आपल्याला आन्सर देणं पण गरजेचं पडतं ना. द्या ना. जर एखाद्यावरती कोणतरी आपल्यावरती अन्याय करतोय आणि ते आपण अन्याय सहन करतोय, किंवा समजा एक जीवन मृत्यूचा प्रश्न आहे, कोणतरी एक समोर एक गुंड आहे आणि तो आपल्याला मारायला शिकलाय, तर हम्म. मग तेव्हा आपण कसं रिॲक्ट करायचं? मग तेव्हा आपल्याला प्रतिकार करावाच लागेल ना. तलवारीने उत्तर तलवारीनेच द्यायचं. शास्त्राला शास्त्राने, शस्त्राला शस्त्राने, बस. तिथं जो पुरुष चेंज होत नाहीये, तुमची प्रकृती आहे. प्रकृतीला रिॲक्शन द्यायची. आपल्या शास्त्रात काय सांगितलंय? जर कुणी शास्त्रात तुमच्यावर करायला लागलं, तर तुम्हाला शास्त्रानं त्याला हे करा. तुम्ही जसं आपण डिस्कशन करतो, मला प्रश्न विचारता, मी तुम्हाला काय करतोय? उत्तर देतो. आपण शास्त्रीय कारण ते काढतोय किंवा लॉजिकल रिझन देतोय. मी तिथं चाकू घेऊन येतोय का, काय विचारलं मारायला? नाही. शास्त्राला शास्त्राने उत्तर द्यायचं आणि शस्त्राला शस्त्राने उत्तर द्यायचं. आपल्या भारताचे शत्रू जे आहेत त्यांना आपण किती शास्त्र शिकवलं, ते ऐकणार आहेत का? नाही. तो घुसके मारना ही पडेगा ना. हम्म. तिथं लॉजिक नाही लावायचे, घुसके मारणं आहे. शास्त्र शास्त्र काम करणारे, शस्त्र शस्त्राचं काम करणारे, दोन्ही इंटरचेंज होणार नाही आणि करायचं पण नाही. बाबा मारायला आला आणि मी इकडचा गाल इकडे देतो, नाही. इकडचा गाल द्यायचाच नाही, आधी त्याचा गाल मारायचा. नो, शास्त्राला शस्त्र रिप्लेसमेंट नाही. शस्त्राला शस्त्रच आहे. कुणी एक हात चालवत, तुम्ही दोन हात चाललेच पाहिजेत. एक मारला, दोन मारायचे, हे कंपल्सरी आहे. त्याशिवाय तुम्ही आजच्या काळात जगू शकत नाहीत. ओपन प्लॅटफॉर्मवर सांगतोय मी, शास्त्राला शास्त्राने, शस्त्राला शस्त्रानेच उत्तर देणं आवश्यक आहे. नो एक्सक्यूज. आणि तिथे विचार करायचा नाही की मी पाप करतोय का, काही नाही. ही प्रकृती करते सगळं. मला शिव्याशाप दिले लोकांनी, माझ्या प्रकृतीच्या प्रमाणे मी तर रिॲक्ट करणार आहे. माझा कोर तर कॉन्स्टंट, त्या माणसा पण तोच कोर आहे ना. मी आज जर एखाद्याला शिवीशाप दिली, ज्याला देतो त्याच्यामध्ये पण तीच एनर्जी आहे आणि माझ्यामध्ये पण तीच आहे. प्रकृती कॉन्स्टंट आहे, सॉरी, पुरुष कॉन्स्टंट आहे, फक्त प्रकृती चेंज झालेली आहे. राईट? त्यामुळे पुन्हा रिपीट करतो,
शास्त्राला शास्त्राने, शस्त्राला शस्त्राने उत्तर द्यायचे. Knowledge doesn't cancel karma from outside. It changes the experience. खूप महत्वाचं आहे. तुमचं जे की नॉलेज आहे, बाहेर कर्म चेंज होणार नाही, त्याचा आउटकम चेंज होणार नाही, पण तुमचा एक्सपिरियन्स चेंज होणार आहे, जो कर्म कट करेल, कर्माची इफेक्ट्स कमी करायला लागेल. पुन्हा त्याचा रिपीट करतोय, मी तुम्हाला सीड देतोय. ह्या सगळ्या लाईन्सवर आपल्याला तासोन तास डिस्कशन करता येऊ शकतं, पण हे आता तुम्हाला विचार करण्याकरता काहीतरी इनपुट्स आहेत, ह्याच्यावर तुम्ही विचार करायचा आणि पुढच्या एखाद्या मीटिंगमध्ये आपण हे पुन्हा डिस्कशन करायचे. आपल्याला हा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार आहे, स्लाइड शेअर करणार आहे, व्हिडिओमध्ये सगळंच येते. याने काय होईल बरं? हे जर तुम्ही विचार करायला लागेल तर काय होणार आहे? व्हॉट इज आउटकम? विचारांचं मंथन, बेसिकली जे जुने कन्सेप्ट आहेत ते तुटायला सुरुवात होईल. एक्झॅक्टली. आणि आज आपल्या ह्या मीटिंगमध्ये असे काही कन्सेप्ट तुटण्याची शक्यता आहे की तुम्ही मीटिंग झाल्यानंतर होऊ शकतं डोकं फोडून घ्याल, हे आता तुम्ही किती चुकीचं करत होतो. बघू आपण काय कर्म आपल्याला हे कन्सेप्ट तोडायचे कसे ते. डिव्हाइन पॉवर दॅट मूव्ह ज्युपिटर म्हणजे प्लॅनेट्स, तीच पॉवर माझ्यामध्ये पण आहे. मी फक्त अवेअर नाहीये, मी पण मूव्ह करू शकतो त्याला. म्हणजे पत्रिकेत दिलेले जे की इफेक्ट्स आपण रिड्यूस करू शकतो, ॲज अ मॅप म्हणून त्याला वापरता येतं आपल्याला. शनीची 7.5 आहे म्हणजे काय होतं विशाल, ॲस्ट्रॉलॉजर? 7.5 म्हणजे कार्मिक क्लिन्झिंग होतं ना. कार्मिक क्लिन्झिंग होतं. 7.5 मला इफेक्ट, माझा त्रास होणार आहे, माझा राहूची दिशा चालली, मला फसवणार आहे, तर हे तुमचे मनाचे खेळ आहेत सगळे. त्याला जर आपण रोडमॅप म्हणून घेतलं तर आपण त्याला व्यवस्थितप्रमाणे हँडल करू शकू. ज्यावेळेस तुम्हाला या स्टेजला तुम्ही येताय की जिथे डिव्हाइन पॉवर आणि तुम्ही एकच आहे, तुम्हाला समजायला लागतं, त्यास तुमची पत्रिका, न्यूमरोलॉजी, सगळे ऑकल्ट सायन्स, तंत्रमंत्र हे फक्त रोडमॅप म्हणून काम करतात. ऍक्च्युअल इफेक्ट तुमच्यावर होत नाही, तुम्ही त्याची इफेक्ट घडून आणू शकता. कसे करायचे ते? गायत्री मंत्राने हीट वाढते, येस ऑर नो? किंवा कपालभाती केल्याने हीट वाढते, येस? योगामध्ये. हो हो मग तुम्ही कपालभाती केल्यानंतर थंडावा पण निर्माण करू शकता. तो इफेक्ट आहे तो तुम्ही कमी जास्त करू शकता, ते तुमच्या हातात आहे. थोडा आपल्याला कॉन्शियस अवेअरनेस ठेवावा लागणार आहे. आणि हे सगळं जे आपलं चाललेत कार्यक्रम, मिटिंगा चालल्यात आपले, हे अवेअरनेस वाढवण्याकरताचे आहेत. आणि ह्याच्यात कुठेही कर्मापासून पळून जाणं नाहीये. डिव्हाइन लेझिनेस मी सांगितलं होतं एका वेळेस, पण डिव्हाइन लेझिनेस म्हणजे काय? कर्म सोडून देणं नाहीये, आता सगळं मला मिळेल, नो. तुम्हाला तुमचे रेग्युलर कर्म करावेच लागणार आहेत, त्याच्यात ऑप्शन नाही. नोकरी करावं लागेल, धंदा करावा लागेल, जे काही सगळं करावं लागणार आहे. नाही तर देरेहारी खाटेवरी कधी होणार नाहीये. तुमचे कर्म आवश्यक आहेत आणि हे त्याच्यात मिक्स न होता तुम्ही कर्म करणार आहेत. त्याला काय म्हणू शकतो आपण? निर्लेप राहून आपण हे सगळे कर्म करणार आहेत. इफेक्ट त्याचे चांगले येणार आपल्याला. नाव atom bomb. What is the failure of external God system? कुणी सांगू शकेल? आपण देवाला दगडांमध्ये किंवा मूर्तीमध्ये बघतो ते. ओके, गुड पॉइंट. अजून? डिपेंडन्सी. ओके, गुड पॉइंट. अजून? देवाला वरती नेऊन ठेवलंय की ओके, पेडेस्टलवर. पेडेस्टल. ओके,
फिअरिंग गॉड करून ठेवले. लव्हिंग गॉडच्या ऐवजी त्याला फिअरिंग गॉड केले. राईट? देवाला घाबर, पाप करू नको, ऍटलिस्ट देवाला तरी घाबर, जनाची आणि मनाची तरी ठेव, हे आपण म्हणतो ना, ते सगळं रिलेटेड देवाला येते. एक्सटर्नल सोर्स. नाव व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रॅडिशनल जे आहे, सगळे ट्रॅडिशन्स जेवढे आपले धर्म आहेत, त्यांनी काय सांगितलंय? सृष्टी कुणी तयार केली? ईश्वराने. ईश्वराने. ऍग्री सगळेजण? हम्म. ऍटलिस्ट हो नाही काहीतरी म्हणा, पुढे सरकता येईल. हो. हो. ओके. लॉजिकली थिंकिंग, आत्ता जे आपला रिसर्च झाला आहे, विज्ञानाने केला, 14 अरब वर्षापूर्वी मानवाची रचना झालेली, असे कुठंतरी निघालेले सायन्स त्याच्यामध्ये. जर देवानी 14 अरब वर्षापूर्वी माणसाला तयार केले किंवा सृष्टीला तयार केले, आधी काय करत होता देव? हम्म. आणि त्यानं माणसाला तयार केलं का? माणूस कसा तयार झाला? सिंगल पेशीमधून, अमिबामधून माणूस तयार झाला. मग आधी डायनासोर होते, बऱ्याच गोष्टी होते, तिथून उत्क्रांती. कोण? डार्विनचा सिद्धांत काय होता? उत्क्रांती होत होत माणूस तयार झालेला आहे. मग माणसाला देवानं तयार केलं, हे म्हणणं बरोबर आहे का? विचार करा. मला ते उत्तर नकोय, तुम्ही विचार करा. जर देवाला सगळं माहिती, सर्वव्यापी आहे, सर्व ज्ञानी आहे, तर आपली परीक्षा का घेतो तो? परीक्षा घेतो म्हणजे काय? समजा मला 10वीला पास व्हायचंय, तर काय करतो? बोर्ड परीक्षा घेतो. का? तुमची कॅपॅसिटी किती आहे, तुम्ही किती योग्य प्रकारे उत्तर देऊ शकता, हे टेस्ट केलं जातं ना. म्हणजे बोर्डाचा माझ्यावर विश्वास नाहीये, तसं देवाचा माझ्यावर विश्वास नाहीये का म्हणून परीक्षा घेतोय. आपण म्हणतो ना, अरे देव तुझी परीक्षा घेतोय सगळं, तर किती कष्ट आहे तुझ्या जीवनामध्ये. येस ऑर नो? हो की नाही? हो. झोपले सगळे? हो. कॉफी जवळ, कॉफी ठेवा. झोपले सगळेजण? खूप डीप आहे. म्हणजे ते ऍक्च्युली समजण्यामध्ये तुम्ही जे बोलतायत ना, ते ऍक्च्युली ते असं कनेक्ट करून विचार करून म्हणजे आपली जी आत्तापर्यंतची थिंकिंग प्रोसेस होती, सगळी थोडी फिरायला लागली ना. देव परीक्षा घेतो, कुठून घेतो? कोणाचा आवाज येतोय? म्यूट करा. कोणाचा आवाज येतो? जर देव परीक्षा घेतो, तर देवाला आपल्याबद्दल काहीच माहिती नाही. बोर्ड परीक्षा घेतं, कारण त्यांना माझ्याबद्दल माहित नाही. पुढे त्याला न्यायचं का नाही, पुढे तो इंजिनिअरिंग करेल का नाही, मेडिकल करेल का नाही, म्हणून टेस्ट घेतली जाते ना. नीटची पोरं टेस्ट देतात. का देतात? त्यांचा कुठं कल आहे ते कळायला पाहिजे. 10वी-12वीची बोर्डाची परीक्षा होते. का? तर आपली किती कॅपॅसिटी आहे, आपण काय करू शकतो, हे बोर्डाला जाणून घ्यायचं असतं. तसं देवाला सगळं ज्ञात आहे, तर परीक्षा का घेतो मग? विचार करायची गोष्ट आहे. उत्तर नको आता मला. ज्यावेळेस विचारायचं उत्तर द्या. मग आपण असं म्हणतो की देव पाप केल्यावर त्याला शिक्षा देतो, क्रूरता केली तर शिक्षा देतो. सिंह पण क्रूरता करतो ना, जंगलामध्ये सिंह मारून खातो. आपण आता लोक आहेत आपल्याकडे, ते कोंबड्या बकऱ्यांना मारतात, खातात, मग त्यांना शिक्षा का मिळत नाही? त्यांचे कर्म भरल्याशिवाय. अरे किती मारले तुम्ही? दररोज तो कसंही 10 कोंबड्या 50 बकरे कापतो, तरी त्यांचे कर्म पाप भरत नाहीत का? मग शिक्षा कधी मिळते? दगडाच्या मूर्तीसमोर, दगडाच्या मूर्तीसमोर, ज्याला आपण देव म्हणतो, त्यासमोर कित्येक गुन्हे घडतात, मग तिथे शिक्षा का मिळत नाही? शिक्षा कधी मिळते मग? अगेन ते संचितामध्ये जात असेल ना सर. पण कर्म का करतो तसे आपण? समोर देवाचं काम काय मग? समजा पोलिसाच्या समोर गुन्हा व्हायला, पोलीस थांबवतो का नाही? हा बहुत. मग जर देवाच्या समोर गुन्हा घडतोय, देव का थांबवत नाहीये?
विचार करायचा. सर त्याच्यामध्ये माणसामध्ये या सगळ्या कॉन्शियसनेस आहे. हा काय म्हणताय? माणसाला कॉन्शियसनेस दिलेला आहे जो बाकी प्राण्यांमध्ये नाहीये. आणि त्यामुळे मग त्यांनी जी केलेली कर्म जी आहेत म्हणजे जसं सिंहाने एखाद्याला मारणं किंवा हे करणं हे त्याच्या त्या संचित किंवा प्रारब्धामध्ये जात नाही. आणि ते बाकीचे ते माणसामध्ये येते कारण त्यात सतत विवेक बुद्धी पण दिली की एखादी गोष्ट चांगली आहे किंवा नाही हे विचार करण्याची. ठीक आहे ना, माणसाचं पकडा ना. दररोज माणूस बकऱ्या कोंबड्या कापतोय, त्यांना का मिळत नाही? मग माणसांना कापतायत, त्यांना का मिळत नाही? जर डॉक्टरनं ऑपरेशन करताना मेला तर तो काय झाला? असा गेला तो. आणि तेच जर आपण कापून काढलं तर? मर्डर. मिलिटरीनं मारलं, मिलिटरी लोकांनी, पोलिसांनी, तर ते काय होतं? आणि आपण केलं तर काय होतं? एकच कर्म आहे ना. हम्म. हे विचार करायचं. पण याच्यावर आपली उपनिषद जे आहेत ते खूप चांगलं उत्तर देतात. हे प्रश्न सगळ्यांना कॉमन आहेत सगळीकडे, पण आपली उपनिषद त्यात काय उत्तर देतात? उपनिषदाने डेअरिंग केली हे सांगण्याची. काय सांगण्याची केली? कोई बाहरी सृष्टिकर्ता नहीं है, देव बाहेर नहीं है, अस्तित्व का मूल ताना बाना ही तुम हो. तुम्हीच आहात ईश्वर. आपल्यामध्ये आपण म्हणतो ना, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे ना. ईश्वर मीच आहे, बाहेर नाही कुठेच. तर तुम्हाला करायचे स्वतःला आहे, बाहेर डिपेंडन्सी नाही ठेवायची. मी त्या देवळात गेल्यानंतर मला फरक पडेल किंवा देवाला हे केल्यानंतर फरक पडेल, नाही. बाहरी रूप से पूजा नहीं की जा सकती. मंदिर में झुकना केवल स्थूल शरीर का झुकना है. आपण मंदिरात पाय पडतो, कसं पडतो आपण? डोकं खाली टेकून पडतो ना. आपलं शरीरानं वागतो आपण, पण मनानं अहंकार असतो, मी आलेलो मंदिरामध्ये. जर हे सगळं आतच आहे तर बाहेरची गरज आहे का? हा विचार. मला मग एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आपण आता म्हणतो की ईश्वर आपल्यामध्येच आहे. हो. मग आता मी आहे ना, संडेला मी फिश मार्केटमध्ये गेली होती. हम्म, तर मी तिकडे उभी होती आणि ना ते कोंबडीला कापत होते. हम्म, तिथं ना तो कळवळणारा आवाज आहे ना, मला खूप कसं तरी झालं त्या. पण मी चिकन खाते. हो. मग मला ते असं माझ्या मनामध्येच असं ते मी ऍक्च्युली सोडलं जेव्हा होतं ना, तेव्हा माझ्या मनामध्ये हाच विचार होता की मला त्यांना मारून नाही खायचंय, म्हणून मी ते सोडलं होतं. हम्म. आणि जेव्हा मी खायला सुरुवात केली आहे म्हणजे आता वडील गेल्यापासून, तेव्हा म्हणजे मी ते आवाज ऐकला तर मला खूप कसं तरी झालं. म्हणून माझ्या मनामध्ये की मी काय करू, म्हणजे असं मला एकदम काय म्हणतात त्याला, कॉन्फ्लिक्ट, की नाही खायचंय, पण मग असं होतं की आपल्या मनामध्ये इच्छा आहे आणि आपण खात नाही. मग काय करायचं? मग आपल्या मनावर प्रकृती जर का ईश्वर आहे. जे मनात येतं, आपण काय विचार केलाय? जे प्रोटोकॉल किंवा ट्रॅडिशन बनलेली आहे, नियम, थोडं आपलं बाहेर पडायचंय. मनात आलं ना खायचं. हम्म. मारणारा मीच आहे, मरणारा मीच आहे, खाणारा मीच आहे, शिजवणारा मीच आहे, फक्त रूप वेगळे. ओके. विचार नाही करायचा. ही प्रकृती, हे चेंज होत राहणार आहे. आता तो आवाज येतो, नंतर बंद होणार आहे. हम्म. चेंज झालं ना. कंटिन्युअस तेच आहे का? नाही. नाही. प्रकृती चेंज होत राहणार आहे. आपण प्रकृतीप्रमाणे आपल्या प्रकृतीला बदलणं आवश्यक आहे, पण आपला इनर जो आहे तो बदलणार कधीच नाहीये. हम्म. मंदिरात पूजा करणं हे बाहेरून एक्सटर्नल आपण डिपेंडन्सी करतोय ना. सगळं आतच आहे, हम्म. पण आत आपण डोक्याला घाबरतो आपण, त्यामुळे देवाला बाहेर ठेवलंय आपण. हम्म. सगळे जे आपले देव आहेत, सगळ्या शक्ती आपल्यामध्ये आहेत. वेगळ्या रूपाने बसलेल्या आहेत त्या, पण आपण त्यांना बाहेर पूजन करतो. गणपती आपल्यामध्ये, दुर्गा आपल्यामध्ये, सगळे आपल्यामध्ये आहेत. पण आपण बाहेर पूजन करतो, कारण आपण आतमध्ये ज्याला घाबरतो. जो त्या कोंबडीचा आवाज होता तिला मारताना, तोच आपल्यामध्ये पण आवाज येतो ना कधी आपल्याला कोणी त्रास दिला तर. मोर सेमच आहे ते. तोच हम्म. कळवळणं तेच आहे. बाळाला इंजेक्शन देताना बाळ रडायला लागतं, तोच आवाज येतो.
हम्म, अंधश्रद्धा या भय से नहीं बल्कि निरंतर आंतरिक मंथन गहन आत्मचिंतन विश्लेषण से खोजा गया है, खोजा जा सकता है, करेक्शन करावं लागेल. हे बाहेर डिपेंडन्सी राहण्यापेक्षा आतमध्ये आपल्याला आतमध्ये वळायचंय आणि सगळं आतमध्ये. आता कसं आहे मध्ये बघू आपण. 7 लेयर्स आहेत आतमध्ये जाण्याचे. द आर्किटेक्चर ऑफ फॉल्स सेल्फ. झूठ क्या है? पहिलं कॉन्शियसनेस, प्युअर कॉन्शियसनेस. सेकंड आपला इगो. थर्ड इल्युजन, माया ज्याला म्हणतो आपण ते. सोशल आयडेंटिटी, माझी माया, मी कन्सल्टंट आहे, मी डॉक्टर आहे, मी असा आहे, मी तसा आहे. खोटी आयडेंटिटी, त्या बॉडीची आयडेंटिटी तुमची नाहीये. नंतर थॉट्स, तुमचे विचार. नंतर मेमरीज, जुन्या आठवणी सगळ्या. इमोशन्स. आणि लास्ट येतं ते बॉडी. 7 लेयर्स आहेत वेगवेगळे जे आपल्याला क्रॉस करायचे. ते कसे क्रॉस करायचे, एक एक लेअरला जाऊ आपण आता. अहम ब्रह्मास्मी हे ट्रूथ जाणून घेण्याकरता 7 वॉलला आपल्याला त्याच्या बाहेर जायचंय. पहिलं काय, शरीर. यह सबसे बाहरी स्थूल और भौतिक आवरण आहे. हे कधी चेंज होणार आहे, पण त्यातला मी चेंज होणार आहे का? प्रकृती आहे. नाही. शरीर कधी पण चेंज होणार. आता लहान आहेत आपण, उद्या तरुण होतो, पुरा म्हातारा होतो, नंतर मरून जातो. पण त्यातला तो जो एनर्जी आहे कॉन्शियसनेस, ती कधी चेंज होते का? नाही होत. ती आहे तशीच आहे ती. म्हणून शरीराच्या पुढे सरकायचंय. ही वाचून घ्या पुन्हा डिटेलमध्ये. फक्त मी तुम्हाला एक आयडिया देतोय आता. मेरा शरीर नाहीये, हे शरीर आहे. आणि ही ओनरशिप दिली थोड्या वेळाकरता, 70 वर्ष 80 वर्षाकरता ओनरशिप दिलेली आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो, मेरा शरीर, मेरा हात, माझा डोकं, माझं पाय. पण मी पाय आहे का? नाही. मी आहे. मी ओनरशिप मध्ये, माझी गाडी आहे ती, पण मी गाडी आहे का? नाही. ही आपली गाडी आहे ना, या नाही आपलं पाय पुढे जाण्याकरता शरीर, पण मी ते नाहीये. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. सेकंड आहे तुमचे इमोशन्स. हे पाण्यासारखे असतात. इमोशन्स येतात जातात, येतात जातात, चालू राहते. जसं समुद्रावर हे होतात, वेव्हज येतात, त्या पद्धतीने आपले इमोशन्स चालूच असतात, कंटिन्यू चालू असतात. त्याच्या पण आपल्याला पुढे सरकायचंय. इमोशन्स पण काय झाल्या, प्रकृती. आज इमोशन माझी प्रेमाची, उद्या रागाची असेल, परवा अजून कशी असेल, ईर्षेची असेल. इमोशन पण चेंज होतात. ती प्रकृती आहे. त्याचा फक्त अनुभव घ्यायचा आपल्याला, त्याच्यात गुंतून राहायचं नाही. त्या कोंबडीला मारताना आवाज आला, ठीक आहे, जेवढ्यापुरतं मला वाईट वाटलं, नंतर बाहेर पडले, तिलाच खाणार आहे मी. दॅट इज द विनिंग स्टेज. जर पोलीस म्हणायला लागले की गुन्हेगारांना किंवा मारताना, तुला मारू का लागेल का, मारू का लागेल का, होणार नाही ना. पाकिस्तानवर आपल्या गोळ्या घालता, आपण आपले मिलिटरीवाले म्हणतील तुला गोळी घातली तर लागेल, मारणार नाही मी. इमोशनल झाले तर होणार नाही ते. त्यांना ते इमोशनच्या पुढे जाणं आवश्यक आहे. तसं आपला जो सोल आहे त्याला पुढे जाणं आवश्यक आहे, पुढचा एक्सपिरियन्स घेण्याकरता. मागचा सोडून द्यावा, त्यात अडकून बसायचं नाहीये. थर्ड आहे तुमच्या पास्ट मेमरीज. आधी मला असं झालं होतं, माझ्यावर असं केलं होतं, त्यातून पण बाहेर पडायचं आपल्याला. ही पण काय, प्रकृती आहे. मेमरीज अगेन प्रकृती. आज चांगली मेमरी, उद्या वाईट असेल, पर अजून कोणती असेल. पण जो प्युअर कॉन्शियसनेस, तो पुरुष आहे, तो कधी चेंज होणार नाही. आणि आपण मागच्या मेमरीज कॅरी करत राहतो, तेच उचलत असतो, ओझं उचलत असतो आपण. असं केलं होतं, त्याने हे केलं होतं, म्हणून मी असं झालेलो आहे. झाला तो विषय, त्याला आपण चेंज करू शकणार नाहीत. आणि पुढचं जे येणार आहे ते पण चेंज होणार नाहीये, आपल्याला माहीतच नाहीये.
त्यामुळे प्रेझेंटमध्ये जसं आपण जगतो त्या मेमरीज आपल्या महत्वाच्या असतात, ते कार्य महत्वाचं असतं. पुन्हा तुमचे विचार, एकतर तुमचे विचार पास्ट मधून येतात. माझं असं झालं होतं म्हणून माझं असं होणार आहे. प्युअर आहे का तो विचार कधी? मी ही असं असं भाजी खाल्ली होती, मी ही भाजी अशी लागते. या व्यक्तीने मला असं फसवलं होतं, पुन्हा तो मला फसवेल. या व्यक्तीने माझ्यावर प्रेम केलं तर पुन्हा तो माझ्यावर करेल. पण गॅरंटी आहे का त्याची? नाही. त्या विचारातून पण बाहेरच. अगेन विचार काय? प्रकृती आहे, पुरुष नाही, कॉन्स्टंट नाहीये, ते बदलणार आहेत. आता एक नदी असते, ती समुद्राला जाते, उद्या ती नदी गायब होऊन जाते, पण समुद्र तसाच आहे, कॉन्स्टंट आहे. नदी ही प्रकृती आहे, समुद्र हा पुरुष आहे. इल्युजन, भ्रम. भ्रमामध्ये सगळ्यात महत्वाचं तर सफल आणि असफल. मी किती सफल झालोय, सक्सेसफुल, आणि किती अनसक्सेसफुल आहे, हे आपला भ्रम आहे ना. आता मी 10वीच्या टॉपला आलो, भ्रम आहे तो. जसं आपण मागे एकदा बोललो होतो की स्वप्नात उठल्यात आपल्याला कळतं हे स्वप्न होतं सगळं. हे जे आपण जगतोय हे पण कोणाच तरी स्वप्न आहे, कोणत्या हायर कॉन्शियसचं स्वप्नच आहे ना. ज्यास अवेकन होईल त्यास आपल्याला अरे सगळं आपण भ्रमात होतो. 10वीला टॉपला आलो तर 12वीला काय होईल माहिती का आपल्याला? नाही माहिती. आपण जे काही सफल असफल, सक्सेसफुल अनसक्सेसफुल, ज्या सगळ्या ह्या सगळ्या भ्रमित गोष्टी आहेत. हे पण ह्याच्यातून पण पुढे सरकायचं आपल्याला. हे सगळं करावं लागणार, हे प्रकृती ती जगावी लागणारच आहे, पण अडकून राहायचं नाहीये. नाहीतर आज माझ्या नवऱ्यानं असं केलं, मग तोच विचार घेऊन मी कंटिन्यूस आयुष्यभर तसंच राहणार नाही. चेंज होणार आहे ते. सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात अवघड पार करण्याकरता अहंकार, इगो. मी हे आहे, माझ्याकडं पैसा आहे, मी कलेक्टर आहे, मी पोलीस आहे, मी IPS अधिकारी आहे. प्रतिष्ठा जी आहे ती भौतिक वस्तूंची आहे सगळी. आत्म्याला कोणतं पद देऊ शकतो का आपण प्युअर कॉन्शियसनेसला? नाही. हे सगळं प्रकृती आहे. पोलीसमध्ये पण आधी काय असतं? कॉन्स्टेबल असतो, नंतर वाढत वाढत ते पद वाढत जातं, चेंज होतं ना. मनुष्य तोच आहे, फक्त पद चेंज झाले. प्रकृती चेंज होते, पुरुष कॉन्स्टंट आहे. आपण पुरुषावर काम करायचं आपल्याला. पुरुष या सगळ्यात एक्सपिरियन्स घेतोय. ज्यावेळेस आपण त्याचा त्याग करतो त्यावेळेस पुढे सरकू शकतो आपण. त्यास अहम ब्रह्मास्मीला आपल्याला कनेक्ट करता येतं. अँड नाव व्हेरी इम्पॉर्टंट टर्निंग पॉइंट ऑफ दिस सेशन, 7th, बियॉन्ड द लेयर्स. म्हणजे तुर्याच्या पण पुढे जायचं आपल्याला, सहज समाधीच्या पण पुढे जायचंय, जिथे फक्त काय केवल आहे. मैं केवल हूं, मी फक्त आहे. आहे हा शब्द राहायला पाहिजे तिथं, मय पण निघून जायला पाहिजे. ज्यास अहम ब्रह्मास्मी येतं, दोन झाले ना तिथे, अहम ब्रह्मास्मी. आपण काय म्हणतोय? मी ब्रह्म आहे. द्वैत आणि अद्वैतचा आपण फरक करतो इथे. अद्वैत आहेत, आपण एकच आहेत ना. मग फक्त आहे. ज्या सगळं निघून जातो त्यास फक्त आहे राहतो, आणि तो अद्वैत आहे. आपल्याला त्या स्टेजला जायचा ऍटलिस्ट आपण प्रयत्न करू शकतो, प्रकृतीत एक्सपिरियन्स घेत घेत. ऑल विथ मी? येस. थोडं विचार करावा लागणार आहे, कळायला थोडं 2-4दा बघावं लागेल, पण होईल. कारण तुम्ही इथ्या क्लासमध्ये आलात नाही, कुठंतरी ते आधीचं संचित कर्म आहे तुमचं हे शिकण्याचं, म्हणून तुम्ही आलेलं आहे. म्हणजे हे तुम्ही इंटरेस्ट यायला लागलेलं आहे. इफ वी राईज अबाउट द चार्ट,
व्हाय स्टील प्रॅक्टिस ज्योतिष आणि वास्तू? आपण बोललोत आता. आपल्याला काय करायचंय? मदत घेऊन पुढे सरकायचंय. नाही तर आपलं प्रगती तर होणारच आहे, पण थोडा वेळ लागेल. पण ज्योतिष आणि वास्तू आपण मदत घेतली तर एनर्जी अलाईन लवकर होईल, आपण डेस्टिनेशन लवकर पोहोचू. मला दिल्लीला जायचं आहे, मी कारनं पण जाऊ शकतो, फ्लाईटनं पण जाऊ शकतो. फ्लाईटनं काय करतो आपण? मदत घेतो की लवकर पोहोचण्याकरता. ज्योतिष आणि वास्तू हे आपल्या किंवा बाकीचे ऑकल्ट सायन्स जे आहेत ते आपल्याला मदत करतात आपल्या गोलपर्यंत लवकर जाण्याकरता. त्यामुळे ते आपण अवॉइड करायचं नाही. करू शकता, फ्री विल आहे, पण नाही केलेलं चांगलं. सर, एक ऑटोबायोग्राफी योगी बुक्स मध्ये ना, हम्म. जे प्रेमानंद आहेत ना, त्यांचा ना, त्यांच्या खूप अर्ली एज मधला त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी तो शेअर केला की ते त्या म्हणजे सेल्फच्या याच्यामध्ये निघालेले असतात क्रियायोगाच्या ह्याच्यासाठी. आणि तिथे मग ते ना कन्सिस्टंट बऱ्याच दिवस ते आजारी असतात, तेव्हा त्यांचे गुरु त्यांना एक अंगठी देतात घालायला. तेव्हा त्यांचा प्रश्न पडतो, जर आपण सगळ्यातना मुक्त होतो मग हे का घालायचं? करेक्ट. त्यांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. तेव्हा तेव्हा म्हणजे हा मला कनेक्ट झाला पॉईंट तिथे त्याच्याबरोबर. तेव्हा एक्झॅक्ट. त्यांनी सांगितलं होतं काही वेळेला आपल्याला त्याचे हेल्प घ्यावी लागते, कारण त्यातनं फास्ट रिकव्हरी होण्यासाठी. सो तोच कन्सेप्ट आहे आपला, तोच बोलतोय ना आपण. सेम टू सेम आहे. येस. म्हणजे आपण जे विचार करतो त्याला कुठेतरी आधीच व्हॅलिडेशन झालेलं आहे. मी तो पुस्तक नाही वाचलं, माझ्याकडे आहे पण कधी वाचणं झालं नाही. पण पॉइंट बरोबर आहे तोच आपण घेतलेला. एकदा पुन्हा तुम्ही हे वाचून घ्या सगळे पॉइंट जे आहेत ते, पाहिजे असं आपण पुन्हा डिस्कस करू. आपण काय काय बघितलं आता? दशा महादशा डाऊट्स हे आपले काय आहेत? फक्त एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत. प्रकृती आहे ती की फिक्स नाहीये. आपल्याला काय करायचंय? अवेअरनेस वाढवायचा आहे. दशा आपल्यावर इफेक्ट करणार नाही ज्यावेळेस आपण अवेअर असू. आपल्यासाठी रोडमॅप असणार आहे ते. The planet moves in the sky I was born under. The same power that moves them live lives quietly as in me. I read the chart. I am not ruled by it. मी चार्ट वाचू शकतो पण माझा ते चार्ट माझ्यावर कंट्रोल करत नाही. मी त्याचा गुलाम नाही. मी त्याला भीत पण नाही. मी स्वतंत्र आहे. म्हणजे काय? आपण प्युअर कॉन्शियसला चेंज करू शकत नाही. पुरुषाला चेंज करता येत नाही. प्रकृती चेंज होऊ शकते. चार्ट किंवा वास्तू जे आहे, होरोस्कोप वास्तू जे की ऑकल्ट सायन्स आहे, तुम्हाला ॲज अ मॅप म्हणून काम करता येतं. त्याचा वापर करून पुढे जायचंय. त्याच्यावर डिपेंडन्सी ठेवायची नाही. इट जस्ट लाईक अ मॅप. दॅट्स इट. ऑल विथ मी? हो. Yes. डोळे हो. उघडले? हे डोळे नाही, हे डोळे.